शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही थंबनेलवरून बघितलंच असेल, आपली स्वराज्याची दुसरी राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड, तर त्याची सैर करणार आहोत आपण। बसचा वगैरे आवाज खूप जास्त आहे। ही माझ्यासोबतची मंडळी हाय करायला सगळ्यांनी 1 2 3 4 5 आणि मी 6। तर आज आपण सैर करणार होते म्हणजे आपल्या स्वराज्याची दुसरी राजधानी असलेला किल्ले रायगड। जेव्हापासून शिवचरित्र वाचायला म्हणा किंवा ऐकायला सुरुवात केलेली तेव्हापासून खूप असं होतं की पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणजे ज्याला रायगड म्हटलं जातं तो कसा असेल किल्ला, आणि फायनली आज तो दिवस आलाय ते अनुभवायचा स्वतःच्या डोळ्यांनी। तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणे प्रयत्न करीन तुम्हाला माहिती देण्याचा किल्ल्यावरची। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली कमेंट करून मला नक्की सांगा, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। सो चला आपण चालू करू ट्रेकला। आपण आता गडाच्या पायथ्याशी आहोत, इकडे वरती किल्ला तुम्ही बघू शकतात, आणि आपण चालू करणार आता ते चित्त दरवाजापासून। सो चित्त दरवाजा एक आहे आणि किल्ल्याला 2 मार्ग आहेत टोटल, एक चित्त दरवाजा आहे आणि दुसरा नाणे दरवाजा आहे। जर दोन्ही दरवाजाने गेला तर तुम्ही पोचता महादरवाजाकडेच, पण दोन्ही दरवाजाची आपली वेगवेगळी खासियत आहे। तर ते त्या दरवाजापर्यंत पोचल्यावर मी सांगेनच तुम्हाला, आणि वर पोचायला आपल्याला एक 1.5 ते 2 तास तरी लागतील किमान। सो चला आपण भेटू पुढे। बक्षीस पहिल्या नंबर द्यायला भेटलाय, तसं नाही। 1 नंबरचं बक्षीस आणि 2 नंबरचा तर आपण आपला ट्रेक चालू केलाय आता, आणि याआधी मी तुम्हाला खाली काही दृश्य दाखवली, ते बोर्ड वगैरे लिहिलेले आहेत, आर्किओलॉजिकल समरी वगैरे काय काय ते तुम्ही पॉज करून वाचू शकता। आणि आपण जिथून आता चालू केलंय चढायला तो होता चित्त दरवाजा। इथून जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला पहिला लागतो तो खुबलडा बुरुज, आणि तिथूनच तुम्हाला जाण्यासाठी नाणे दरवाजासाठी पण एक वाट आहे, आणि खालून पण तुम्ही फेऱ्या मारून तिकडे नाणे दरवाजाने वर येऊ शकता। तर आपण आता वर जाणार आहोत, आणि मध्ये एक निसनीची गुहा म्हणून पण आहे। सो बघू आपल्याला ती पण कव्हर करता येते का जाता जाता, कारण इथे समोर गर्दी खूप आहे आज, शाळांची सहल वगैरे आली आहे। सो बघू, वर जास्त गर्दी नसावी असं एक्सपेक्ट करतो, पण बघू। तर मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आपण चित्त दरवाजाने चालू करणार आहोत वरती। तर ॲक्च्युली चित्त दरवाजा नाही, ते चित्त दरवाजा आहे। तर चित्त कसं झालंय आपल्याला अजून माहित नाही, खाली पण तुम्ही जर लिहिलेलं बघितलं तर चित्त दरवाजाच लिहिलंय। चित्त ॲक्च्युली असतं अटेन्शन गेन करणं, तर हे अटेन्शन आहे, चित्त दरवाजा आहे हा। जर तुम्ही या दरवाजाने वर गेलात तर तुम्हाला खुबलडा बुरुज एक बघायला मिळेल वरती, आणि एक निसनीची गुहा भेटेल। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं गडावर जायला 2 मार्ग आहेत, 2 म्हणजे जातो दरवाजा महादरवाजाकडेच मार्ग, बट ही एक चित्त दरवाजा झाला, आणि दुसरा ही वाट तुम्ही बघू शकता नाणे दरवाजाकडून जाते ही वरती। आणि ही वाट थोडी आधी दगडाची होती खडतर अशी, बट आता हे 2-3 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे। तुम्ही वाट बघू शकता ती प्लेन आहे। या रस्त्याने जर तुम्ही बघितलं तर खूप गर्दी आहे, बहुतेक 90% लोक याच दरवाजाने जातात। जर तुम्हाला फटाफट जायचं असेल किंवा रस्ता खाली हवा असेल तर तुम्ही तो नाणे दरवाजाची वाट देखील हे करू शकता। आणि मी जसं स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला, जर किल्ला बघायचा असेल तर तुम्ही हे पायऱ्या चढूनच जा, जे 2,500 पायऱ्या आहेत। जर रोपवेने गेलं तर तुम्हाला किल्ल्याचं काहीच महत्त्व कळणार नाही। सो आपण आता ऑलमोस्ट म्हणजे अर्धा पण नाही बोलू शकत मी, अर्ध्यापेक्षाही कमी आपण आलोय वरती। इथून वर जाता आता बघू आपल्याला कोणती निसनीची गुहा कुठे बघायला वगैरे मिळते, तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवीन। सो लेट्स गो, आपण पुढचा प्रवास चालू करू आपला।
तर आपण अर्ध्यापेक्षा जास्त किल्ला आता चढून वर आलोय. तुम्ही इकडे बघू शकता महादरवाजा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे 2 दरवाजे आहेत, चित दरवाजा आणि नाणे दरवाजा, तिकडून आलो तुम्ही तर तुम्हाला महादरवाजा बघायला मिळतो. याचा जर तुम्ही आकार बघितला तर नागमोडी वळण आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. कोणत्याही किल्ल्यावर जा, जे स्वराज्याचे जितके पण किल्ले आहेत सगळ्यांचे आकार तुम्ही बघितले तर नागमोडी वळणाचे. त्याची मेन कारण अशी की जर शत्रूंनी कधी हल्ला केला तर मेन म्हणजे तर वळण नसल्यामुळे ते इतक्या उंचावरती तोफा आणू नाही शकत. दुसरी गोष्ट जर हत्ती वगैरे आणला तर एकतर हे पायऱ्या आहेत, तर हत्ती वजनदार असल्यामुळे ते पायऱ्या चढू नाही शकत. आणि जर वुडन लॉग वगैरे जे मोठे मोठे लाकडाचे ओंके असतात त्यांनी जर आपण गड किल्ल्यांचे दरवाजे तोडायचा प्रयत्न वगैरे करतो, तुम्ही मूवीजमध्ये वगैरे बघितलं असेल, ते जर करायचा प्रयत्न केला तर इथे डिस्टन्स पण नाही आहे की तुम्ही तो दरवाजा तितका तोडू शकता. आणि महादरवाजाच्या इथे मेन म्हणजे मी अजून गोष्ट दाखवतो. इथे वर तुम्ही बघितलं ते फटी दिसतील तुम्हाला, इथे जातो. तर हे फटी ह्या कारणासाठी आहे कारण जर शत्रूंनी कधी इथे हल्ला जरी केला तरी सगळ्यात पहिले वरती जे इथे बुरुजावर जे पहारेदारी असतील, जे आपले मावळे असतील, ते वरून इझिली तिथून त्या छोट्याशा फटीतून बाण मारून इथे खूप म्हणजे तितकी पण इकडे आपलं जे एनिमीज असतील त्यांना पाडू शकतात. जर ते नाही जमलं, जर बाण वगैरे संपले तर इथून गरम तेलाचा पण त्यांच्यावर प्रयोग करू शकतात. तर यासाठी हे जे तुम्ही जे फटी बघताय इकडे पण 2 आहेत, या साईडला 2 आहेत, इथे वरती पण 1 आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर महादरवाजाचं वर बघितलं तर तुम्हाला एक शरब म्हणून एक हे दिसेल, शिल्प दिसेल छोटंसं. त्याचं पण असं आहे की ते सिओ आहे आपला जंगलाचा जो राजा, त्याच्या पायाखाली हत्ती तुडवलं, म्हणजे जे आदिलशाहीचं आपण असं म्हणू शकतो. असं म्हणजे जितकं मी वाचलंय त्याप्रमाणे मी सांगतोय. जर याची अजून तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी मी तुम्हाला आज जाऊन आता महादरवाजा दाखवतो कसं आहे. आपण थोडे फोटोज वगैरे काढून घेऊ इथे, मग आपण इथून जे मेन आपले वरचे पॉईंट्स आहेत ते आपण बघायला सुरुवात करू एक एक करून. तर आपण आता महादरवाजात आहे आतमध्ये. तुम्ही हे महादरवाजाचं जर बांधकाम बघितलं, हे आताचं बांधकाम आहे, त्यावेळीचं बांधकाम नाही आहे. तेव्हाची ऑफकोर्स जे दरवाजे वगैरे असतील ते उभंच झाले असतील. पण हे दरवाजा तुम्ही बघू शकता, एक मोठा दरवाजा आहे आणि त्यात हा एक छोटा दरवाजा होता, दिल्ली दरवाजा. जर कोणी वरती रयत वगैरे आली त्यांच्यासाठी हा दिल्ली दरवाजा उघडला जायचा. जर राजे वगैरे आले आपल्या किल्ल्यावर तर त्यांच्यासाठी हा मोठा महादरवाजा उघडला जायचा. जर तुम्ही आत आला तर इथे दोन्ही साईडला बसण्याची जागा आहेत, जे इथले पहारेदारी असतील, दरवाजाची रक्षा वगैरे असतील त्यांच्यासाठी जागा होती बसण्यासाठी. ते सोडलं त्यानंतर तुम्ही इथे वर बघू शकता. इथे जर लाईटी वगैरे त्या काळात नव्हते तर तेव्हा जे छोटे दिवे असायचे पंट्या वगैरे, तर ते या पटेलमध्ये इथे पंट्या ठेवून याची लोकांसाठी इथे प्रकाश वगैरे पाडला जायचा. त्यावर आपण आपल्या मेन आता किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात करू. इथून आपले जे मेन पॉईंट्स ते दिसतील. सो तर आपण आता किल्ल्यातून महादरवाजातून आत आलोय. आत आल्या जर तुम्ही लेफ्टला तुम्हाला यावं लागतं. त्याचं पण एक खास बांधकाम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. जर शत्रूने डायरेक्ट कधी आत हल्ला जरी केला तरी त्याला आत आल्या कळणार नाही की आपल्याला कोणत्या बाजूला जायचं, कारण जे समोरच्या बाजूला मी व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला पूर्ण ब्लॉक होतं आणि पूर्ण गोल फिरून लेफ्ट साईडने आपल्याला आत यायचं आहे. जर तुम्ही लेफ्टने आत आला तर इथे तुम्हाला पहिले बोर्ड दिसेल. बोर्ड आता जरा खराब झाला आहे, गंजा वगैरे. मी याचा कधीतरी फोटो वगैरे टाकेन कुठेतरी राईटला वगैरे. तर इथे 45 पॉईंट्स असे आहेत जे दिले तिथे. जर तुम्ही किल्ल्याचं जी रचना बघितली तर 1200 एकरमध्ये पूर्ण हा किल्ला बांधला गेला आहे. त्या काळात हिरोजी इंदुरकर जे महाराजांचे आर्किटेक्चर म्हणतो आपण किंवा इंजिनियर, त्यांनी हा किल्ला बांधला आहे. तुम्ही हे दगडं बघू शकता. हे दगडी बांधकाम जे आहे, जितकं पण दगडी बांधकाम आहे किल्ल्यावर, ते महाराजांच्या काळातलं आहे. जर तुम्ही विटाचं बांधकाम वगैरे बघितलं, सिमेंट वगैरे, तर ते आताच असू शकतं. पण हे जे दगडी बांधकाम आहे यात तुम्ही बघा कुठेही तुम्हाला मध्ये सिमेंट वगैरे त्याचं काहीच दिसणार नाही, कारण त्यावेळी चुना, गूळ आणि शिशा हे वापरून दगडांची रचना वगैरे करून, म्हणून ते गड किल्ले आज इतके शाबूत आहेत. तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जा, तुम्ही अलिबागच्या आपल्या जंजिरा किल्ला असेल, अलिबागचा किल्ला असेल, त्या किल्ल्यांवर जर तुम्ही गेलात तर ते म्हणजे वर्षाचे 12 महिने 30 दिवस ते समुद्राचा मारा होत असतो त्याच्यावर आपल्या मिठाच्या पाण्याचा. तर जर आताचे जर बांधकाम असेल तर ते लगेच ढासळू शकतं, पण आपले किल्ले आपले धडधाकड अजूनही उभे आहेत. तर हे एक तेव्हाचं आपलं प्रतीक आपण बघू शकतो. आणि बाकी आपण वर जाऊन बघू. मध्ये तुम्हाला असे बोर्ड्स वगैरे दिसतील, पॉईंट्स वगैरे कुठे कुठे काय काय लिहिलेत. मी मेन हे जे बोर्ड वगैरे आहे 45 जे पॉईंट्स आहेत ते मी कुठेतरी राईटला देईन, आणि जितके जास्तीत जास्त पॉईंट्स होतील तितके आपण कव्हर करण्याचाच प्रयत्न करू. सो आपण चालू करू आता इथून पुढच्या प्रवासाला.
इथून पण तुम्ही वर आलात तर किल्ल्यावर तुम्ही बघितलं तर कुठेही स्ट्रेट अशी वाट नाही, तुम्हाला गोल फिरून फिरूनच वर जावं लागतं. त्यामुळे 1200 एकरचं. जर रायगड किल्ला बघितला गेला तर आपलं स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणतात. पहिली राजधानी ही पुण्याला आहे राजगड, दुसरी ही रायगड, आणि तिसरी राजधानी जर आपण बघितली तर ते तमिळनाडूचा जिंजी किल्ला. तर आपण महादरवाज्यावरून थोडं पुढे आलो ना आपण, तर वर जायच्या आधी आपल्याला लेफ्टला हे 2 तोफा दिसतात. इकडे फिरो. हे 2 तोफा दिसतात आपल्याला. जर तेव्हाच्या काळात जर तुम्हाला जर तोफा निकामी करायची असतील तर इथे ही वातीची जागा दिसते बघा. इथे छोटे, तिथे पण आहे, इथे पण आहे. तर ह्यात खिळा ठोकून वगैरे काहीतरी ठोकून ती तोफ निकामी केली जायची. म्हणजे जर तिथे काही खिळा वगैरे ठोकला तुम्ही तर ती तोफ निकामी व्हायची. महाराजांच्या काळात तुम्ही बघितलं असेल कधी लांब पल्ल्याचे तोफा नव्हते, जे पिक्चरमध्ये वगैरे तुम्ही आता एक सोकोल्ड पिक्चर बघितलं असेल, मी नाव नाही घेणार त्या मूवीचं. त्याच्यात एक मोठी तोफ दाखवली आहे जे सिंहगडावर जातात आणि त्या तोफेचा मग नंतर वापर केला जातो. मी नाव नाही घेणार, तुम्हाला समजलंच असेल. पण महाराजांच्या काळात जर तुम्ही बघितलं तर एवढे लांब पल्ल्याचे तोफे नव्हते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही विचार करा, जर इतके मोठे तोफा असले तर आपणच इतके थकतोय वर यायला, तर ते तोफा कसे आले असेल इतके वरती. तर महाराजांच्या काळात जर तुम्ही बघितलं तर असे लहान लहान तोफाच आहेत. जर तुम्ही बाकीच्या किल्ल्यांवर वगैरे बघितलं, सिंधुदुर्गाच्या किल्ल्यांवर वगैरे, तिथे पण अजून तुम्हाला असे लहान लहान बऱ्याच तोफा बघायला मिळतील. तर आपण आता वरती आलो. इकडे माझ्या या साईडला हत्ती तलाव आहे. हत्ती तलावाची मी माहिती देईल, पण त्याच्या आधी हे लेफ्ट साईडला ना इथे लोखंडाचं काहीतरी बांधकाम दिसतं. इथे काहीतरी लिहिलेलं आहे, काय लिहिलं आहे एक्झॅक्टली कळत नाही आहे. जर तुम्हाला माहीत असेल काय याबद्दल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे वरती पण हे याच्यासारखं आहे थोडं, सो मला नक्की सांगा कमेंट्समध्ये तुम्हाला काय माहीत असेल या जागेबद्दल. तर मंडळी आपल्याला आपला एक मित्र भेटला आता किल्ल्यावर. इकडे कुठून आला बोलला तू? सांगलीवरून. सांगलीवरून हे लोक आताची जर तुम्ही मुंबईची सहली वगैरे बघितले, पिकनिक वगैरे म्हणतो आपण, तर रिसॉर्टला वगैरे घेऊन जातो, पण किल्ले वगैरे कोणी दाखवत नाही. इतिहासाच्या जर पुस्तकात बघितलं आपण फक्त 4थीला आपल्याला शिवाजी महाराजांचा धडा होता. पण आता आपला मित्र एक आला आहे सांगलीवरून. तर खरंच एक कुतूहलाची गोष्ट आहे की त्यांना किल्ले वगैरे फिरवतात. काल कुठे कुठे फिरवायला म्हटलं तू? सज्जनगड चाफळ फिरवायला, आणि आज हे लोक रायगड फिरायला आलेत. तर खरंच म्हणजे प्रत्येक शाळेने ही उपक्रम राजला पाहिजे की मुलांना आपले जे गड किल्ले आहेत महाराजांचे ते दाखवले पाहिजे. आपल्या इतिहासामध्ये जास्त करून बघितलं तर आपण इंग्रजांचा इतिहास वाचतो, पण शिवाजी महाराजांचा फक्त 4थीच्या पुस्तकात आपल्याला बघायला मिळतो. तर हे खरंच एक चांगली गोष्ट आहे. मी बरेच म्हणजे शाळांची सहली वगैरे बघितले, तर त्यातला हा आपला एक मित्र भेटला. तर आपण आता पहिल्या पॉईंटवर आलो, आपला हत्ती तलाव. इकडे आता पाणी कमी आहे, आम्ही पावसाळ्यात नाही आलो आहे म्हणून पाणी जरा कमी आहे. तर हत्ती तलावाचं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रश्न पडेल की हत्ती कुठून आले किल्ल्यावर म्हणजे. आणि जर तुम्ही तेव्हाच्या काळात जर बघितलं असेल तर तुम्ही आपलं शिवचरित्र वाचलं तर त्यात तुम्हाला कळेल की राज्याभिषेकच्या वेळी 2 हत्ती किल्ल्यावर होते. तर तेव्हा एक इंग्रज, जो तुम्ही राज्याभिषेकाचा जो फोटो बघितला त्यात तुम्हाला इंग्रज दिसेल नेहमी. तर त्या इंग्रजांनी आपल्या मंत्रिमंडळाला एक प्रश्न विचारला होता की आपल्याला जर 2500 पायऱ्या चढून यायला इतका वेळ लागतो तर हत्ती कशी इतके मोठे महाराजांनी किल्ल्यावर आणले. तर तेव्हा महाराजांची दूरदृष्टी इतकी होती की महाराजांनी जेव्हा किल्ला बांधला 1670ला, त्यावेळी महाराजांनी 2 लहान पिल्ला घेऊन आलेले हत्तीची वरती. तर त्याच्यानंतर वरती पालनपोषण करून वरती गेला तर तुम्हाला हत्तीखाना पण बघायला मिळेल, जिथे हत्तीला बांधलं जायचं, त्यांचे पालनपोषण व्हायचं. आणि त्यांच्यासाठी हत्ती तलाव होता, त्यांचं स्नानगृह वगैरे जे म्हणाल तुम्ही, किंवा त्यांच्या पाण्यासाठी. तर म्हणून हा हत्ती तलाव होता इथे. आपण आता खाली हत्ती तलाव बघितला, तिथून आपण वर आता आलोय गंगासागर तलावाकडे. तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला हे सांगतो, तुम्हाला प्रश्न पडत असेल की गड बांधण्यासाठी आपल्याला इतका वेळ लागतो वडायला, तर तेव्हाच्या मावळ्यांनी किंवा हिरोजी इंदुरकर जे आर्किटेक्चर इंजिनियर होते त्यांनी इतकी दगडं वर कशी आणली. तर त्याचं एक सोपं मी तुम्हाला आन्सर देतो. या किल्ल्यावर जर तुम्ही आलात तर तुम्हाला 11 तलावं आणि 84 पाण्याच्या टाक्या, 84 पाण्याच्या टाक्या दिसतात तुम्हाला. एक तर 12 टाकी म्हणून एक एरिया आहे वरती, आपलं जे आपलं दारुगोळा कोठार आहे, दारुगोळा कोठाराच्या बाजूलाच आहे 12 टाकी, ते आपण बघणार आहोत वर जाऊन. तसे अजून बरेच खूप टाके आहेत, 84 टाक्या टोटल आहेत. तर हे महाराजांनी इथे हिरोजी इंदुरकरांनी तेव्हा हे टाक्या खोदले किंवा हे पाण्याची तलावं खोदली आणि हीच दगडं आपल्या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरली. तर हे आपण बघू शकतो गंगासागर तलाव. गंगासागर तलावाचा इतिहास सांगायचा झाला तर राज्याभिषेकावेळी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, काशीवरून गागाभट आलेले 7 समुद्राचं 7 नद्याचं पाणी घेऊन आलेले ते इकडे राज्याभिषेकासाठी.
त्यांनी सकाळी महाराजांना त्याचा अभिषेक वगैरे घातला आणि नंतर महाराज आपले छत्रपती होतात आपले सिंहासनावर बसून. तर ते जे पाणी अभिषेकासाठी वापरलेलं ते जे राहिलेलं पाणी होतं ते ह्या तलावात सोडलेलं. त्याच्यामागे एक सुंदर अशी कविता आहे, ती मला आता लक्षात नाही, मी जर त्याचे लिरिक्स भेटले तर कुठेतरी स्क्रीनवर इथे टाकून देईल. सुंदर एक ती संस्कृतमध्ये कविता लिहिली होती. तेच तुम्ही आता इथून पुढे बघितलं तर तुम्हाला इथे 2 स्तंभ दिसतील. ह्या बालेकिल्लाही म्हणू शकतो याला, किंवा हे विजय स्तंभ देखील. इकडचा जो आहे लेफ्टवाला तो विजय स्तंभ आहे, जो 3 मजली दिसतो तुम्हाला, आणि राईटला आहे तो अजून एक दुसरा स्तंभ. तर हे विजय स्तंभ आता तुम्हाला 2 माळ्याचे दिसत आहेत, तेव्हा हे 7 माळ्याचे होते. म्हणजे आता जर हे 2 माळ्याचे इतके उंच आहे तर 7 माळ्याचे किती उंच असतील. विजय स्तंभ ह्यासाठी नाव याचं कारण जेव्हा राजे किल्ल्यावर असायचे, काही खुशखबर वगैरे असेल तर त्या विजय स्तंभावर एक झेंडा फडकवला जायचा किंवा धूर केला जायचा, पेंट्या लावल्या जायचे. तिथे मध्ये तुम्हाला फटी दिसत आहेत, तर ते फटी पूर्ण आपले खिडक्यासारखे जे दिसत आहेत तिथे तुम्हाला पंट्या दिसायचे, आणि त्यांनी पूर्ण बाकीचे जे 8 किल्ले दिसतात या किल्ल्यावरून त्यांना सगळ्यांना तो निरोप पोचला जायचा. त्याच्या बाजूचा जो स्तंभ आहे तो राण्यांसाठी होता, आपलं बाल्कनी म्हणू शकतो. आताचे जे ओपन बाल्कनीज असतात तर ते राण्यांसाठी जे बाल्कनी होते तिथे. तर गंगासागर तलावाकडून आपण आता वर आलो आहे. मी खालून तुम्हाला ही 2 स्तंभ जी दाखवली, इथून तुम्ही जर जवळून बघितलं ती बाजूचं ते 2 मजली आहे आणि तो वरचा एक ओपन टेरेससारखा दिसेल. हे तेव्हाच्या काळात 7 मजली होते, तर तुम्ही विचार करा किती उंच असतील. आणि माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे पालखी दरवाजा आहे. पालखी दरवाजा याला नाव यासाठी आहे, ह्या किल्ल्यावर 2 अजून असे आत दरवाजे आहेत. हा एक पालखी दरवाजा आणि दुसरा खालच्या बाजूने एक जातो, तो मागे रोपवेने तुम्ही जर आलात कधी तर तुम्ही त्या मेणा दरवाजाने आत येतात. तर हे 2 पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजा आहेत. पालखी दरवाजा यासाठी जे पुरुष वगैरे मंडळी यायची ते पालखीतून यायचे, म्हणून त्यांचे सगळे जे पालखी वगैरे असेल ते ह्या दरवाजाने आत जायचे. दुसरा आहे तो मेणा दरवाजा, जे स्त्री वगैरे यायचे, आपले राणी महाराणी वगैरे यायचे किल्ल्यावर, तर त्यांचे जे मेणे असायचे त्याला खास मेणे यासाठी बोलतात. पालखी असते ती ओपन असते आणि मेणे असते त्याला मखमलीच्या हातून चादर वगैरे असते, बंद असतात ते मेणे. तर ते मेणे जे स्त्रियांचे किंवा राण्यांचे जे असायचे ते खालच्या बाजूनी गंगासागर तलावाच्या बाजूनी तुम्ही बघितलं तर रोपवेच्या मार्गाने मेण्या दरवाजातून आत यायचे. तर आतमध्ये आपण आता गेल्यावर 6 राणी महाल जे आहेत ते बघणार आहोत. 6 राणी महालाचं मी तुम्हाला सांगतो. 6 राण्याचे पहिले एक पुतळाबाई होती, ती खाली पाचाड गावी होती. आपलं जिजाऊंसोबत जे पाचाड गावावर राहायचे जिजामाता त्यांच्यासोबत खाली होती. आणि दुसरी सईबाई हे राजगडावर होते, ज्यांचं निधन झालेलं तिथे, त्यांना रायगड कधी बघता नाही आला. आणि बाकी जे 6 राण्या होत्या ते इथे 6 राण्यांचे 6 महल आहेत, ती मी आपण आता आत जाऊन बघूया. तर पालखी दरवाजातून आत आल्यावर मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला, वर 6 राण्यांचे 6 महल आहेत तिथे. आणि तुम्ही हा एरिया बघू शकता, जे 6चे 6 राणी महल आहेत सगळ्यांचे एरिया सेमच आहे. तुम्ही समोरचे ग्रिलिंग बघताय, त्याच्या आधी एक चौथरा आहे, तिथे किचन असावं कुठेतरी, आणि बाजूला आहे तिथे ती छोटासा एक दरवाजा दिसतोय, तिकडे टॉयलेट आणि वॉशरूम असेल. हा एक मेन चौथरा. असे 6 राणी महल आहेत. जर तुम्ही 4 राणी महल बघितली तर आतून तुम्हाला एक कॉमन गॅलरी दिसेल 4 राणी महलाला. बाकी 2 जे राणी महल आहेत बाजूला त्याला गॅलरी नाही आहे, बाकी 4 राणी महलांना आतून कॉमन गॅलरी आहे. तर याचं खरं कारण वगैरे काय अजून असं हिस्ट्रीमध्ये कुठे लिहिलेलं नाही आहे की अशी काही 4 राणी महल वेगळी. आणि जर तुम्ही बाहेर गेलात तर बाहेर जो मेन चौथरा आहे ते 6 राण्यांचे 6 दास्या होत्या, तर त्यांचे दासींचे महल बाहेर लिहिलेले आहेत. तर ते पण मी तुम्हाला एक बाहेरून व्हिडिओ दाखवेन. बाकी तुम्ही हा एरिया बघा, हा एका राणीचा एक महल आहे, असे 6 राण्यांचे 6 महल आहेत. तर आता मी तुम्हाला याआधी जी राणी महल दाखवली त्याच्यासमोर हे जे दासींचे जे वाडे होते, तर हा जो चौथरा दिसतो तुम्हाला हा दासींचा वाडा आहे. आणि ह्याच्या समोरच जर तुम्ही बघितलं तर इथे धान्य कोठारे बघा लिहिलं इथे 3 धान्य कोठारी आहेत. एक 22 फुटी 25 आहे आणि एक 15 फुटाचं आहे. तर जर कधी आपल्या रायगडाला जर कधी वेळा पडला तर आपल्या जी इथली जी रयत असेल त्यांना पुरेल असं धान्य असावं म्हणून ही धान्य कोठार होती. जर तुम्ही इतिहास काळातला जर सगळ्यात मोठा धान्य कोठारा बघायचा असेल तर तुम्हाला पन्हाळ्यावर बघायला मिळेल, ते 52 फुटाचं आहे. तर ही अशी 3 धान्य कोठार आहेत. बाकी इथे आजूबाजूला जर तुम्ही बघितलं हे ते वाडे तुम्हाला दिसतील, तर ही अष्टप्रधान मंडळाची वाडी आहेत. तर महाराजांच्या काळात जी मंत्री वगैरे होते, जसे अनाजी पंत असतील, आपले हंबीरराव मोहिते असतील, असे जे काही अनेक आपले मंत्रिमंडळ असतील त्यांची अष्टप्रधानांची वाडी होती. इथेच राहायचं, इथूनच काम करायचं. त्यांची फॅमिली वगैरे इथे काही राहायची नाही, त्यांचं जे काही काम करायचं असेल सगळं इथून चालायचं. तर हा असा धान्य कोठारा आणि अष्टप्रधानांची वाडी बघितली. आता आपण पुढे महाराजांचा राजवाडा बघायला जाऊ. तर आपण आता धान्य कोठार बघून आत आलोय. हा महाराजांचा राहता राजवाडा. तुम्ही ही जी पूर्ण भिंत बघता ना, ही चौकोन, हा पूर्ण इतका महाराजांचा राहता राजवाडा होता. हे आता तुम्हाला फक्त चौथरे दिसत आहेत, पण याआधी जर तुम्ही बघितलं असेल तर मूवीजमध्ये वगैरे तुम्हाला दिसत असेल, हे 2 मजली बांधकाम होतं पूर्ण आणि सागाच्या लाकडाचं बांधकाम होतं पूर्ण. तिथून इथं जे 3 एप्रिल 1680ला जे महाराजांनी शेवटचा श्वास घेतला तो हाच चौथरा. इथे तुम्ही वर जाऊन दर्शन वगैरे घेऊ शकता. इथून जर पुढे आलं तर आपण महाराजांच्या काळात जे बाटटब होतं ते बघायला मिळेल इथे जे महाराजांच्या काळात बाटटब होतं ते इथे बाटटब आहे.
जे आपण बाटमध्ये आता बघितलं पाणी जायला वाटा असतात, तिथे 2 पाणी जायला वाटा आहेत खाली, तुम्ही बघू शकता. गो. तर महाराजांच्या राहत्या राजवाड्यात तुम्ही जर इथे पहिला बघितलं तिकडे दिवाणे खास, तिकडे दुसरं ही जो पट्टा दिसतो तुम्हाला हे सेक्रेटरीट होतं, म्हणजे जे सचिवालय म्हणू शकतो, जिकडे सेक्रेटरी बसून त्यांचे कामं जे पत्रव्यवहार वगैरे व्हायचे ते इथून व्हायचे. खाली अष्टप्रधान वाडी जी बघितली तिकडे ते बाकी जे राहिलेलं काम वगैरे असेल ते, पण बाकी पूर्ण दिवसभर जे काम असेल ते इथून व्हायचं सगळं. तर हे, आणि मी जे तुम्हाला मगाशी 2 स्तंभ दाखवलेले ते इथून आपल्याला दिसतात खाली गेल्यावर. इथून जर तुम्ही या गॅपमधून बघितलं तर तुम्हाला एक पहिला स्तंभ दिसेल तिथे, जो तो स्तंभ दाखवलेला मी तो वाला एक, आणि इकडे ह्या साईडला एक स्तंभ आहे. तर आपण पूर्ण तिथे प्रॉपर जाऊन बघू आता. तर शिवाजी महाराजांच्या काळात जर तुम्हाला माहीत असेल, शिवाजी महाराजांचं जे हेर खातं होतं त्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. तर बहिर्जी नाईक जे पण आपले जिकडून कुठून बातम्या वगैरे घेऊन यायचे, तर हे सिक्रेट चेंबर होतं, खलबतखाना ज्याला म्हटलं. बाहेर तुम्ही बघत असाल लिहिलेलं आहे तिथे. तर इथे खाली जाऊन आपण बघू किती मोठी रूम वगैरे, सगळे जे सिक्रेट डिस्कशन वगैरे असायचे. आता पण जर जे मोठे मोठे मंत्री आहेत त्यांचे असतील खलबतखाने, पण इथे पण एक खाली खलबतखाना आहे, तर आपण खाली जाऊन एकदा चेक करू. तर ही खाली तुम्ही रूम बघू शकता. जास्त मोठी पण अशी रूम नाही, आपली बरदंड अशी रूम नाही, छोटीशीच खोली आहे, जिथे महाराज बहिर्जी नाईक आणि अजून 2-3 जे हेर खात्याचे लोक असतील त्यांच्या चर्चेसाठी. इथे तुम्ही खाली बघा, इथे छोटे छोटे जागा आहेत खिडक्यांसारखे. तर इथे कदाचित तेव्हा लाईट वगैरे नसेल तर दिव्यांसाठी इथे जागा असेल. हे छोटे छोटे तुम्ही खिडक्या बघू शकता इकडे, सगळे तिन्ही बाजूला आहेत. तुम्ही तिन्ही भिंत जवळ इथे तिन्ही बाजूला हे असे आहेत. तर तेव्हा जे हेर खात्याचे आपले बहिर्जी नाईक होते ते जे काय माहिती वगैरे आणायचे, बहिर्जी नाईकांबद्दल असं पण लिहिलं इतिहासात की त्यांचा आजपर्यंत चेहरा कोणीच बघितला नाही, फक्त त्यांना शिवाजी महाराज ओळखायचे. त्यांच्या पत्नीला देखील माहीत नव्हतं की ते हेर खात्याचे प्रमुख होते. तर असे आपले बहिर्जी नाईक. आताचं जर आपण इतिहास भूगोल वाचला तर आपल्या सगळ्यांना कंटाळा येतो, पण इतिहास तर आपल्या मराठ्यांनी गाजवलाच आहे. आणि भूगोल जर म्हणजे जॉग्राफी म्हणतो आपण, तर त्यांना तोंडपाठ असायचं, म्हणजे कोणत्या वाटा कुठून जातात. तर असे आपले ते हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते. एक, दोन, तीन. किती आवाज येतोय का? हो 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 हो. मी काय बोलते रिप्लाय द्या, आता मध्ये बोलू नका. जय जय शिवाजी. जय जय. आपण 40 लोकात आवाज कसा आला पाहिजे राजांसाठी? जय. एक, दोन, तीन. तर ह्याआधी मी एक व्हिडिओ टाकली, तुम्ही बघितलंच असेल, जे आवाजाचं मी दाखवलं. नगरखान्याकडे जर कोणीही काही कुजबूज केली तर ते सिंहासनाकडे ऐकलं जायचं. अजूनही कोणाला माहीत नाही ते कसं, ते इकोसिस्टम म्हणून एक बोललं जातं. आणि हा नगरखाना तुम्ही बघा एकदा. नगरखाना जे आपण बोलतो महादरवाजाचे दरवाजे बंद होतात, तर इथे वर आधी नगाडे वाजले जायचे, आणि इथले जर नगाडे वाजले संध्याकाळी, की संध्याकाळी महादरवाजा जो आहे खालचा तो बंद केला जायचा. मग तो कोणीही वर आला तर त्याला अलाउड नसायचं महादरवाजा बंद झाला की. तर हा एकदा तुम्ही बघून घ्या महाराजांचा राजदरबार. हा राज्याभिषेकाच्या दिवशी 6,000 रयत इथे जी हजर होती महाराजांचं राज्याभिषेक बघण्यासाठी. ती धन्य असेल ती रयत जी 6,000 ज्यांनी आपल्या डोळ्यात एकात महाराजांचा राज्याभिषेक बघितला. तर एकदा जोरात सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर राजदरबारातून आपण जसं आता बाहेर आल्यावर तुम्ही खालच्या अंगाला जेव्हा बाजारपेठेकडे वळतात तेव्हा तुम्हाला इथे बघायला मिळतो होळीचा माळ. होळीचा माळ तुम्हाला माहीत असेल, ऐकलं असेल तुम्ही, की महाराजांच्या काळात एक प्रथा होती की जाळत्या होळीतून, पेटत्या होळीतून एक नारळ काढला जायचा. संभाजी महाराज ते नारळ काढायचे, आणि जो पण त्यावेळी तो नारळ काढेल त्याला एक सोन्याचं कडं दिलं जायचं बक्षीस म्हणून. आणि हा होळीचा माळ आहे. होळीच्या माळाच्या ह्या बाजूला बघितलं तर तुम्ही हत्तीखाना आहे, तिथे अजूनही बोर्ड वगैरे लिहिलेलं आहे.
आणि तिथून जर तुम्ही डाव्या बाजूला लेफ्ट साईडला बघितलं तर इथे शिरकाईचं मंदिर आहे खाली. जे शिर्के होते आधी त्यांची कुलदेवी म्हटलं तरी चालेल, त्यांचं हे मंदिर आहे इथे शिरकाईचं मंदिर. तर हे शिरकाईचं मंदिर, होळीचा माळ, हत्तीखाना, हे बघून आपण आता पुढे बाजारपेठेकडे जाऊ. बाजारपेठेचे जर खूप लोक काही म्हणतात बाजारपेठ होती, काही लोक म्हणतात नगरपेठ होती, तर एक्झॅक्टली मला पण माहीत नाही. आपण तिकडे जाऊन बघू, कारण तिकडे लेफ्ट साईडला 22 आणि राईट साईडला 22 हे टोटल 44 खोल्या आहेत, म्हणजे 44 दुकानं. तर काही लोक त्याला बाजारपेठ म्हणतात, पण जर बाजारपेठ असेल तर इतकी रायगडावर इतकी रयत नव्हती की त्यांना ते काही विकायला इतकी म्हणजे सामान असेल. तर जर तुम्हाला माहीत असेल एक्झॅक्टली काय ते नगरपेठ आहे बाजारपेठ आहे तर तुम्हाला नक्की सांगा. आणि पुढे एक 7व्या दुकानावर जर तुम्ही बघितलं तर एक नागाचं शिल्प आहे, ते आपण बघू. ही आतमध्ये जाताना दरवाजाची हाईट फक्त 4 फुटाची. त्या काळातल्या लोकांची हाईट होती 7 फुटापेक्षा जास्त. झुकून जायचं म्हणजे तो महादेवाला शरण यायचं, आणि शरण आल्यानंतर तो आतल्या बाजून हात लावू शकत नव्हता, म्हणून बाहेरच्या नंदी बैलाची खूप दुरावस्था केली. आतमध्ये गोल कवच पाहायला भेटेल, चांदीचा कासव होता, चांदी काढून नेलेली आहे. शांततेचं प्रतीक म्हणून आज चांदीचा कासव इथे बघता येत होता, पण आज चांदी नसल्यामुळे फक्त दगडाचं कवच बघायला भेटतं. आतमध्ये शिवपिंड आहे. महाराज रोज पहाटे 4 वाजता इथे यायचे, महादेवाला अभिषेक घालायचे आणि मगच पुढील कामकाजाला सुरुवात व्हायची. ते महादेवाचं मंदिर, आतमध्ये शिवपिंड तुम्ही पाहणार. हे दर्शन करून बाहेर निघाल्यानंतर त्या गेटच्या 2 नंबरवरच्या पायरीवर एक शिलालेख आहे. या गडाचे शिल्पकार हिरोजी इंदुळकर, ज्याने रायरीच्या काळा कातळामध्ये स्वराज्याची राजधानी घडवली. राजाने हिरोजींना चोख विचारलं की वा हिरोजी, आपण या स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आहात, आपणास बक्षीस काय पाहिजे? 4 गावांच्या वतनदाऱ्या, जहागिरी गडकिल्ले. हिरोजीने मागावं काय राजा, जिथे तुम्हाला 4 गावांच्या वतनदाऱ्या, जहागिरी गडकिल्ले पाहिजेत. परंतु या रायगडाच्या स्वराज्याच्या राजधानीचं एक तुम्हाला गॅरंटी पत्र देतो की या वो चंद्र दिवाकरो विलनारू झुंबते. हिरोजी म्हणतायत की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे चमकत आहेत ना, तोपर्यंत गडावरती बनलेल्या 350 इमारती टिकून राहतील. परंतु ज्यावेळी आकाशातले चंद्र सूर्य तारे नष्ट होतील त्यावेळी या गडाचं बांधकाम नष्ट, असं हिरोजींनी दिले गॅरंटी पत्र आताचा शिल्पकार देऊ शकतो का? राज त्याच वेळेला आणि त्याच हिरोजींना म्हणतात की आपल्याला जे पाहिजे ते बक्षीस मागावं. राजांना हिरोजी अट्टास करतानंतर हिरोजी एवढंच म्हणतात की राज, आपली सेवा करण्याची एक संधी मिळावी म्हणून सातत्याने तुमच्या पायाची धूळ माझ्या नावाला स्पर्श होत राहावं, म्हणून त्या पायरीवर नाव कोरण्यासाठी आदेश द्यावे. म्हणून नाव कोरले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर, हे नाव आपल्याला त्या ठिकाणावरती पाहायला भेटतं. असा मावळा पुन्हा लाभणे या स्वराज्याला गरजेचं आहे का? कारण की छत्रपती शिवरायांनंतर जो मावळा होता तो हिरोजी इंदुळकर, ज्याने रायगड घडवला. तुम्ही आज प्रामुख्याने नजरेनं पाहायला गेलं ते समोर हिरोजींचं नाव तिथे पाहायला भेटतं. समोरच आपल्या महाराजांची समाधी आहे. साहेब, 4 धाम करा, तीर्थक्षेत्र करा, पंढरपूरची वारी पूर्ण करा, पण आयुष्यात नाही एकदा तरी रायगडाची सुद्धा वारी पूर्ण करा. कारण की राजे होते म्हणून स्वराज्य घडलं. जर का छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर या महाराष्ट्रामध्ये हिंदू ना तर राहिला असतं का? मराठी म्हणून या रायगडावरती आपण आलो असतो का हो? की छत्रपती शिवरायांची समाधी प्रत्येकाने ते माथे टिकवायचं. रायगड चहूबाजूने फिरा, पण शेवटच्या प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या समाधीपाशी आपलं माथं टेकवा. रायगड पाहिल्यासारखं सार्थक होतं की नाही बघा. ते आपल्या राजांची समाधी आहे. 1884 ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाचनानुसार समाधीचा उलगडा झाला. 1926 मध्ये समाधी बांधून पूर्ण केली. येणाऱ्या मावळ्यांना प्रत्येकाला नतमस्तक होण्यासाठी एक जागा मिळाली, ती राजांची समाधी. पण साईडला वाघ्या नावाचा कुत्रा हा एक वादग्रस्त आहे. वाघ्या होता की नव्हता? मध्यंतरी वाघ्याला हटवलं होतं, पुन्हा बसवलंय. आज त्या वाघ्यासाठी 4 पोलीस काका 24 तास पहारा देतात. कोणासाठी? पोलीस प्रोटेक्शन. तर वाघ्या नावाच्या कुत्र्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज बसू लागली बघा. इथे महत्वाच्या परिसराची समाप्ती घेण्यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या भेटीला आलेला उत्तरखंडातून एक कवी भूषण हे नाव ऐकलं असेल तुम्ही सर्वांनी. या रायगडाच्या महादेवाच्या मंदिरात बसून त्यांनी 350 काव्य राजांबद्दल बोलले होते.
त्यातलं एक काव्य तुम्ही ऐकलं असेल, स्टार प्रवाहोती, राजा शिव छत्रपती काही मालिका लागते आणि या मालिकेचं तो टायटल होता. टायटल ब्रीद भाषेमध्ये असं होतं का इंद्रजुमी जुंब पर पांडव स्वांब पर रावण सदंब पर रघुकुल राज पवनवरी महापर शंभूरती नहापर जोशस्त्र जहापर राम दूज राज है राम दूज राज भावांड तुंड पर चिताब धुंड पर जैसे मुगराज है जैसे मुगराज है तेज तमांस पर कन्नोजिडी कंस पर त्योमलेंच वंश पर शेर शिवराज हे काव्य त्या कविभूषणाने त्या मंदिरामध्ये 17 वेळा म्हटलं होतं. इथेच महत्वाच्या परिसराची समाप्ती घेतात मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 3 शेर सांगतो आणि मी माझ्या माहितीला राजा देत असतो. पहिला शेर असा होता की घासल्या विना धार नाही या तलवारीच्या पातीला, घासला विना धार नाही या तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्रा स्वार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. आणि तिसरा शेर असा होता की तांदूळ शिजल्यानंतर त्याला भात म्हणतात, तांदूळ शिजल्यानंतर त्याला भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात, पण महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपतींना विसरेल त्याला हिजड्याची जात म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. धन्यवाद. जय शिवाजी. तर आता आपण वरती जगदीश्वराचं मंदिर समाधी वगैरे सगळे बघून आपण आता जेवायला चाललो एका ठिकाणी. तर त्याआधी मला तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगायची होती जी मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितली नाही. ती म्हणजे जर तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर हा किल्ला आधी जावळीचे चंद्रराव मोरे म्हणून होते, त्यांच्या ताब्यात होता. या किल्ल्याचं आधीचं नाव रायरी असं होतं. तर शिवाजी महाराजांनी त्या काळात रायरीच्या ते जे चंद्रकांत मोरे होते त्यांना पत्र लिहिलेलं की तुम्ही पण स्वराज्याचे राजे आहात, आम्ही पण स्वराज्याचे राजे, तर आपण दोघं मिळून स्वराज्य स्थापन करू आणि आपलं स्वराज्य निर्माण करू, स्थापन करू. तर चंद्रराव मोरे इतके म्हणजे कठोर होते की त्यांनी उलट पत्र दिलं महाराजांना की तुम्ही कसले राजे, खरे राजे तर आम्हीच आहोत आणि जर तुम्हाला उद्या यायचं असेल तर उद्या नको आजच या. तर त्यानंतर महाराजांनी आपलं काही सैन्य आणि सोबत सूर्याजी काकड यांना आपल्या जावळीच्या खोऱ्यात पाठवलं चंद्रराव मोरे यांच्या हमल्यासाठी. पण त्या लढाईत त्यांचे जे छोटे भाऊ होते हनुमंतराव मोरे हे सूर्याजी काकड यांच्या हस्ते मारले गेले. त्यानंतर चंद्रराव मोरेंना जेव्हा कळलं की त्यांचा भाऊ सूर्याजी काकड यांच्या हस्ते मारला गेला आहे, त्यानंतर महाराजांकडे स्वतः चंद्रराव मोरे येतात आणि त्यांनी हा रायरीचा डोंगर त्यांच्या हवाले केला होता. 1656ला महाराजांना हा किल्ला मिळाला आणि हा डोंगर जो होता तो मिळाला. त्यानंतर महाराजांनी तो हिरोजी इंदुरकरांच्या हस्ते हे केला आणि त्यांना सांगितलं की इथे रायगड बांधायला. तर अशी याची कहाणी आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगायला विसरलेलो. तर आपण आता जाऊ जेवायला. बरेच लोक किल्ल्यावर आल्यावरती जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे आपला प्रवास थांबवतात आणि तिथून परतीचा प्रवास चालू करतात. पण आम्ही जगदीश्वराच्या मंदिराच्या इथून बाजूलाच तिकडे काही घर आहेत, तिकडे जेवण वगैरे आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला. तिथून आम्हाला जायचं होतं दारुगोळा कोठार, 12 टाकी आणि तिथून वाघ दरवाजा पण दिसतो, तोही आम्ही बघितला तिकडे पुढे जाऊन. तो असं पूर्ण कडाच आहे ॲक्च्युली, तिथून तो वाघ दरवाजा दिसतो. सो तो मी दाखवलाच आहे व्हिडिओमध्ये, बघा तुम्ही आता. तर आपण आता जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला एक छोटी वाट होती, तिथून थोडं एक 10-15 मिनटं चालत आल्यावर ना जे दारुगोळा कोठार मेन किल्ल्यावरचं ते इकडे या साईडला खाली आहे, ते मी दाखवतो थोड्या वेळात. पण त्याआधी जे 84 टाक्या मी सांगितले त्यापैकी 12 टाकी, या परिसराला नावच दिलं आहे 12 टाकी म्हणून. तर इथे टोटल आपण मोजू 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ह्या साईडला खालच्या बाजूला अजून 3 आहेत, 10 11 12 हे असे 3 टाके झाले. आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघितलं तर हा दारुगोळा कोठार होता. हा दारुगोळा कोठार इंग्रजांनी जेव्हा समोर पोटल्याचं एक डोंगर आहे तिथून जे लांब पल्ल्याचे तोफा वगैरे आणले, त्याआधी कधी तोफा नव्हते इतक्या लांब पल्ल्याचे, बट ते इंग्रजांनी नंतर आणून ते तोफांनी आपला सगळ्यात पहिला हा दारुगोळा कोठार उडवला होता. आणि त्यानंतर मग हा गड पडला. कोणत्याही किल्ल्याचा जर तुम्ही दारुगोळा कोठार बघितला तर वीक पॉईंट असतो एक, जर दारुगोळा कोठार पडला तर तुमचा पूर्ण किल्ला पडतो. तर त्यांनी सगळ्यात पहिला दारुगोळा कोठार पडला आणि नंतर पूर्ण किल्ला पडलेला. तर आपण आता तिकडनं पुढे जाऊन बघू कदाचित वाघ दरवाजा बघायला मिळेल का, कारण वाघ दरवाजा
तर नगरखाना आहे तिकडनं खालच्या बाजूला कुठेतरी वाघ दरवाजा असण्याची शक्यता आहे. तर आपण बघू तिकडे जाऊन जर दिसला तर, कारण तिकडे जंगल खूप आहे, झाडं वगैरे खूप आहेत, त्यामुळे दिसेल की नाही माहीत नाही, पण बघू आपण. मगाशी सांगितलं तो इथून इंग्रजांनी आपल्या दारुगोळा कोठार जे उडवलं, हे दारुगोळा कोठार इथे. आणि हा एक पॉईंट असा आहे की लोक जास्त इथे येत नाही, कारण तिकडे बघा वरती नगरखाना आहे, त्या साईडला मंदिर आहे आपलं, जे जगदीश्वराचं मंदिर आपण मगाशी बघितलं ते इथे. तर तिथून खूप वेळ म्हणजे थोडं चालत आणि थोडी अडखळ वाटेल, तर जास्त कोण लोक इथे येत नाही आपलं दारुगोळा कोठार वगैरे बघायला. पण जर तुम्ही आलात इथपर्यंत, 12 टाकी आहे, 12 टाकीच्या पुढे दारुगोळा कोठार आहे, आणि इथून जर तुम्ही खाली बघितलं तर तो वाघ दरवाजा आहे तिथे. हा वाघ दरवाजा जास्त असं हे नाही आहे, म्हणजे चोरवाट तुम्ही म्हणू शकता. एक तिकडनं खाली डायरेक्ट दरी आहे, सेम तिकडनं खाली जायला असं काही पायी वाट वगैरे नाही आहे, डायरेक्ट दरी आहे तिथून. तिथून असं म्हणतात की जर माणूस त्या दरीतून जर सुखरूप खाली बसला तर वाचला, नाही तर तो जगूच नाही शकत. 300 फूट काहीतरी 300-350 फूट खोल दरी आहे. वरती नगरखाना आहे, नगरखान्याच्या बरोबर खाली तो वाघ दरवाजा आहे तिथे. आणि जसं मी स्टार्टिंगला सांगितलं 1200 एकरचा किल्ला आहे, तर 3 दिवसही कमी पडतील तुम्हाला किल्ला फिरायला. तसंच तिकडे एक गुहा दिसते कसली तरी, ती गुहा अजून कोणती आहे ती माहीत नाही आपल्याला. आणि मागे पण आम्ही एक बघितलं काहीतरी अजून काम चालू आहे. तर अजून बरेच असे पॉईंट्स आहेत जे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, इतिहासकारांना देखील अजून माहीत नाही आहेत. तर हा किल्ला 3 दिवसही कमी पडतील फिरायला. आपण जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये. आणि आता फक्त आपला हिरकणी बुरुज एक राहिला आहे. टकमक टोक पण मी मगाशी दाखवलं तुम्हाला, हिरकणी बुरुज एक राहिला. तर बघू आपण तिकडेही जायला मिळते का. टाईम तर ऑलमोस्ट 1:08 झालं, सकाळी आम्ही 7ला चालू केलेलं वर चढायला, 7-7:15. तर बघू आता किती. वाघ दरवाजाचं एक छोटंसं सांगायचं म्हणजे, जेव्हा जुल्फिकार खानाने जेव्हा वेढा घातलेला गडाला, तर त्यांनी पूर्ण अजगर वेढा घातलेला. त्या गडाला जर तुम्ही वेढा घालायला गेलात तर 16 किलोमीटरची ती प्रदक्षिणा आहे. आजही काही शिवभक्त आहेत जे जातात, ते प्रदक्षिणा वगैरे घालतात, जास्त नाही, काही लोक आहेत. तर जुल्फिकार खानाने तो पूर्ण 16 किलोमीटरचा वेढा घातला. तर तिकडनं निसटण्यासाठी राजाराम महाराज या वाघ दरवाजातून पळालेले. तिथून निघून ते जे आपल्या स्वराज्याची 3री राजधानी आहे आपला किल्ला जिंजी, तर तिथून निघून ते डायरेक्ट किल्ले जिंजी त्यांनी काढलेला. तर परतीचा प्रवास चालू केला आपण, आणि जितकं जास्त मी वर फिरू शकलो, माझ्या पद्धतीने जितकी जास्त माहिती देऊ शकलो तितकी मी दिली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि वरती आपल्याला एक हिरकणी बुरुज कव्हर करता आला, कारण तो खूप लांब होता आणि ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. 2-2:30 वाजले, आता 3 वाजलेत ऑलमोस्ट. तर खाली जायला तर आम्हाला अजून उशीर होईल, अजून पूर्ण खाली उतरलो नाही. बट इथे तुम्ही वर बघितलं तर तुम्हाला हिरकणी बुरुज दिसेल एक. तर हिरकणी बुरुजाची एक मी शॉर्टमध्ये माहिती देतो, तिथपर्यंत जाऊ नाही शकलो आपण. तुम्ही जर आला टाईम असेल तर तुम्ही जाऊ शकता तिथे. हिरा नावाची एक गवळण होती, तर तुम्हाला पिक्चर तर माहितीच असेल बहुतेक लोकांना, तरी मी एक सांगतो याच्यातून. हिरा नावाची एक गवळण होती, खाली हिरावाडी गाव आहे त्या बाजूला, जिकडे रोपवेने आपण वर येतो त्या साईडला ते हिरावाडी गाव आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वरती होळीच्या माळ्या जिथे आहे तिथे खूप मोठा प्रोग्राम असतो. तर जे पण गवळण वगैरे असायचे खाली, ते सगळे दूध टाकायला वर जायचे. आणि तिचं बाळ एक खाली आपल्या घरी असतं, आणि ती खाली जायच्या वेळी महादरवाजे बंद होतात गडाचे, त्यामुळे ती वर राहते. आणि त्या बाळाच्या पोटी, त्या बाळाच्या प्रेमासाठी फक्त ती हिराजी नावाची गवळण होती, ती तो कडा उतरून खाली जाते. तर हिरकणी जेव्हा आपल्या मुलासाठी खाली उतरते त्या कड्यावरून, आणि दुसऱ्या दिवशी महाराजांना ही गोष्ट कळते, तेव्हा महाराज तिला परत किल्ल्यावरती बोलवतात. आणि महाराजांनी जे न्यायनिवाडा वगैरे झाला राजदरबारात, तेव्हा हिरोजी इंदुरकरांनी जेव्हा किल्ला बांधला तेव्हा एक वाक्य सांगितलेलं महाराजांना, की ह्या कड्यावरून खाली जाईल तो फक्त पाण्याचं लोट आणि वर येईल तो फक्त वारा, जे आपल्या किल्ल्याचं गॅरंटी पत्र होतं त्यात लिहिलेलं होतं असं. पण एका हिरा नावाच्या गवळणीने ते मोडून काढल्यामुळे महाराजांनी लगेच हिराची आपल्या साडी चोळी देऊन तिचा सत्कार केला. आणि ह्या हिरोजींना सांगून इथे लगेच त्यांनी जो बुरुज बांधून घेतला आहे, जो कडा बांधून घेतला आहे, ज्या कड्यावर तो बुरुज बांधून घेतला आहे, त्याचं नाव हिरकणी बुरुज आहे. सो वर जाताना आपण चित दरवाजाने आपण वर गेलो. चित दरवाजानी जा किंवा तुम्ही नाणे दरवाजाने गेलात तरी जाता तुम्ही महादरवाजाच्या इथेच. पण ही एक वेगळी वाट आहे, ज्या बहुतेक लोकांना माहीत नाही आहे वाट,
नाणे दरवाजा जो रस्ता जातो चित दरवाजाच्या समोरून, तिथून जर तुम्ही थोडं पुढे चालत आलात तर तुम्हाला ही वाट मिळेल. पण किल्ल्यावर येणारे बहुतेक लोक 90% लोक त्या चित दरवाजानेच वर जातात. सो इथे तुम्हाला हा मेन बोर्ड बघायला मिळाला आणि ह्या दरवाजाचं काही काम चालू होतं. त्याच्याशी इथे खाली दगडं वगैरे ठेवलेली आहेत. इथे वरचा भाग जरासा ढासळलेला होता, ते कशामुळे आय डोंट नो, बट तिथे त्याचं काम वगैरे चालू होतं. आणि जसं मी तुम्हाला महादरवाजाच्या इथे दाखवलं तसेच इथे ते गरम तेलाचा मारा करण्यासाठी ते फटी आहेत तिथे. आणि जर तुम्ही ह्या नाणे दरवाजाची रचना जर बघितली तर ह्याला 2 असे बॉर्डर्स आहेत, इकडे पुढच्या बाजूला एक आहे आणि मागच्या बाजूला. सो इथे 2 दरवाजे असावे कदाचित. आणि ह्या दरवाजाचा एक इतिहास सांगायचा झाला तर तेव्हा असे म्हणायचे की ज्यांच्याकडे नाणी किंवा जे ओण म्हणायचो आपण, किंवा जी मुद्रा होती आपली राजमुद्रा, ती राजमुद्रा ज्यांच्याकडे असेल, ती जे नाणे ते ज्यांच्याकडे असतील त्या लोकांनाच फक्त ह्या दरवाजातून अशी एंट्री होती. तर त्यासाठी हा नाणे दरवाजा होता. बट या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा. बाकी हे ते दरवाजाच्या लॉक सिस्टमसाठी दोन्ही साईडला गॅप्स होते जे मी तुम्हाला दाखवले. आणि इथे पूर्ण दगडी वाट होती आधी, एकदम कठीण वाट होती. बट आता हे काही वर्षापूर्वीचं बांधकाम आहे, त्यामुळे वाटा जरा चांगल्या झाल्यात आणि मस्त वाट झाली आता. तर इथे नाणे दरवाजावरून बाहेर आल्यावर आपण इथे चुने मळण्याचा घाणा आपल्याला बघायला मिळतं. हा इथे बोर्ड आहे, तेव्हा कसं मळलं जायचं किंवा आता पण कदाचित यूजमध्ये आहे हा. तर हा इथे चुने मळण्याचा घाणा आहे, तुम्ही बघू शकता. इथे यात चुना मळला जायचा, जे काय चुना यूज केला जायचा घराच्या बांधकामासाठी. इथे आय गेस चुना मळण्याचा आहे इथे यूजमध्ये. इथे चुना दिसतोय खाली आपल्याला. आपण वर चढताना मग अशी चित्त दरवाजाने वर चढलो, चित दरवाजा. आणि आता खाली उतरताना आपण नाणे दरवाजाने खाली जातोय. नाणे दरवाजा मी मगाशी दाखवला तुम्हाला तिथे, आणि त्याच्याच खाली इथे चुना मारण्याचा घाणा पण दाखवला. ही वाट आधी इतकी चांगली नव्हती, आता हल्लीचा बांधकाम आहे. जास्तीत जास्त 5-6 वर्ष झाली असतील. पण त्याच्या आधी इथे पूर्ण दगडी बांधकामच होतं, दगडी वाटा होते पूर्ण. त्याच्यानंतर आता हे पायऱ्या वगैरे बांधले इथे चांगले. आणि मेन जे 90-75% लोक हे त्या चित दरवाजानेच वर जातात. ह्या दरवाजाने क्वचित काही लोक असतात ज्यांना माहीत आहे नाणे दरवाजा पण आहे या किल्ल्याला, ते लोक फक्त या दरवाजाने वर जातात. रायगड किल्ला हा पूर्ण फिरण्यासाठी 3 दिवस पण अपुरे पडतात. तरीही आपण या एका दिवसात आणि या एका व्हिडिओच्या माध्यमातून बरेच असे मेन पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हटलं तर खूप काही बघितलं आहे आणि खूप काही राहिलं आहे सुद्धा. म्हणूनच या किल्ल्याला लवकरच आपण पुन्हा भेट देऊ. आणि हो, हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असाल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा.